रजाकार आणि मुस्लिम लीग बनलेल्या काँग्रेसला महाराष्ट्रात थारा नाही। भारताच्या फाळणीच्या वेळी निजामशाही हैदराबाद, ज्यामध्ये मराठवाड्यातील 8 आणि कर्नाटकातील 6 जिल्हे होते, पाकिस्तानात जाण्याचा विचार करत होते। कासिम रिझवीच्या नेतृत्वाखालील रजाकारांनी दलित आणि हिंदूंवर अत्याचार केले। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील गोरठा गावात 200 लोकांची हत्या करून त्यांच्या मृतदेहांना लक्ष्मी देवीच्या मंदिरात जाळलं गेलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अत्याचारांचा कडाडून विरोध केला। काँग्रेसने मात्र या विचारसरणीला खतपाणी घातलं। कासिम रिझवीच्या नंतर अब्दुल वाहिद ओवैसींनी MIM स्थापन केली, ज्याला काँग्रेसची साथ होती। पुढे सलाहुद्दीन ओवैसींनी काँग्रेस सोबतच सत्ता मिळवली। 2009 मध्ये काँग्रेस ओवैसींनी एकत्र सत्ता उपभोगली। आजही मविया आणि ओवैसींच्या पाठिंब्याने काँग्रेसची मानसिकता उघड झाली आहे। पण हा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे। इथली जनता अशा विचारसरणींना धर्मयुद्धानेच उत्तर देईल।